नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राचे रुचिराच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे, घड्याळाचे काटे आणि हृदयाचे ठोके याची करेक्ट जुळलेली केमिस्ट्री म्हणजे मुंबई शहर. दोघांची एकमेकांची स्पर्धा चाललेली असते. आणि इतकी स्पर्धा जोरात असते, त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई शहरात म्हणूनच फास्ट फूड कॉर्नर्स जास्त आहे. आता खाद्य संस्कृतीबद्दल बोलायला गेलात तर मुंबईत सर्वमान्य खाद्य आहे ते वडापाव आणि त्याच्याबरोबर लिंबू पाणी आहे ना. आणि आता बघा की आता माझी धावपळ बघितली तुम्ही केवढी, म्हणजे ऑफिसमध्ये जाताना पुरुषांची एवढी धावपळ होते तर बायकांची किती धावपळ होत असेल. त्यांना डबल काम आहे. म्हणजे बघा कसं, सकाळी पहिल्यांदा उठायचं, ओके, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा नाश्ता करायचा, मग डबे भरायचे, मुलाचा डबा भरायचा, नवऱ्याचा डबा भरायचा, स्वतःचा डबा भरायचा, मग ऑफिसला जायला निघायचं. ऑफिसला जाता जाता शाळेत मुलांना सोडायचं, तिथून मग स्टेशनवर यायचं, स्टेशनवर उतरल्यानंतर ट्रेन पकडायची, ट्रेन पकडल्यानंतर चौथ्या सीटसाठी वाढण्याचं, नाही तर असंच प्रवास करायचा. ज्या स्टेशनला उतरायचं तिथे उतरायचं, तिथून चालत चालत ऑफिसमध्ये जायचं, ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे काम करायचं, संध्याकाळी परत निघायचं, परत संध्याकाळी चालत चालत स्टेशनवर यायचं, स्टेशनवर आल्यानंतर परत ट्रेन पकडायची, खडा 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 खडा, मग तिथून परत स्टेशनवरून घरी उतरायचं, प्लॅटफॉर्मवर उतरायचं, घरी चालत यायचं, घरी आल्यानंतर परत जेवण बनवायचं, सगळ्यांना जेवायला घालायचं, नवऱ्याची सेवा करायची आणि मग झोपायचं. अवघड आहे ना. मला बोलून दमायला जर हे बायका कसं काय करतात, सगळं अवघड आहे. पण हे सगळं केल्यानंतर अतिशय आनंदी चेहऱ्याने त्या स्वयंपाक बनवतात आणि स्वयंपाक अप्रतिम बनवतात. तर अशा या मुंबई केंद्रातून इथे रुचिरा आलेले आहेत, धडपडत आलेले आहेत, सर्व अडचणींवर मात करत आलेले आहेत. तर आपण त्यांचं अतिशय प्रेमाने स्वागत करायचं आहे. आपण त्यांचं प्रेमाने स्वागत करणारच आहोत. आणि आता माझं सूत्रसंचलन झालेलं आहे. आता सगळी जबाबदारी मी सुप्रियावर देतोय. सुप्रिया, बघ ग त्यांना काय हवंय नको ते जरा बघ. अरे डोंट वरी प्रशांत, मी आहे ना. कसली काळजी करतोस? हे बरं नाही प्रशांत दादा, पण मी पुणेकर म्हणून माझं नाव सुद्धा घेतलं नाहीस. सारखं पुणेकर पुणेकर म्हणून ना हिणवत असतो मला, हिणवत. मी काय म्हणतो का तुमच्या मुंबईबद्दल? ती सगळी गर्दी, तो घामट वास. परत सांभाळून सांभाळून. जर तू जास्त काही बोललास ना तर मी आणि माझ्या मुंबईच्या 6 रुचिरा तुला सतत हैराण करू आम्ही. नाही बरोबरच, ती सवयच असते म्हणजे तुमच्या मुंबईकरांना दुसऱ्यांना समजून घेण्याची. म्हणजे व्हेरी व्हेरी अंडरस्टँडिंग पीपल. येस वी आर. आता कसं बोललास शहाण्या मुलासारखं? आय अग्री की मुंबईला सगळं हे तू म्हणतोस तशी गर्दी, घाम, दमट हवा असते, पण मुंबई म्हणजे फक्त एवढीच नाही. मुंबईला किती शेड्स आहेत. मुंबई कशी सगळ्यांना सामावून घेणारी आहे आणि मुंबईला न संपणारी रात्र आहे. मुंबईला समुद्रकिनारा आहे, मुंबईला सिद्धिविनायक आहे, मुंबईला महालक्ष्मी आहे, मुंबईला हाजी अलीचा दर्गा आहे, मुंबईला जगप्रसिद्ध स्पोर्ट्समन तेंडुलकर आहे, यस, मुंबईला बॉम्बे डक आहे, यम्मी, येस. त्याच्यामुळे ह्या माझ्या मुंबईच्या या विविध छटा आहेत. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला 24 तास अपुरे पडतात, तरी देखील प्रत्येक क्षणाची चव हे जगणारी माझी मुंबई आहे. ॲब्सोल्युटली. आणि आता या आठवड्यामध्ये याच मुंबईच्या चवी आपल्याला चाखायला मिळणार आहेत, कारण आज आपल्या किचन मध्ये येणार आहेत मुंबईच्या कंटेस्टंट्स. चला तर स्वागत करूयात त्यांचं. वेलकम. नमस्कार. माझ्या मुंबईची पहिली पार्टिसिपेंट. काय नाव तुझं? सौ संगीता राजेश ढोले. कुठे राहतेस? मी चुनाभट्टीला राहते. काय करतेस? मी फार्मासिस्ट आहे. पण फार्मासी बरोबर म्हणजे लोकांना औषधं द्यायची, त्याच्याबरोबर मी चांगल्या चांगल्या नवीन डिश बनवते आणि सगळ्यांना खाऊ पण घालते. हा आमचा एप्रिल आणि तुमचं वर्क स्टेशन तुमची वाट पाहत आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हॅलो बाळा, तुझी आई कुठे आहे? आई बरोबर आली आहेस का? नाही, मी स्वतः पार्टिसिपेट करायला आले. अगं शाळेने परवानगी दिली का तुला? मी कॉलेजमध्ये आहे. वेलकम टू अवर किचन. काय नाव तुझं? माझं नाव अनुष्का सुब्राव प्रभू. आणि काय शिकतेस? मी आता 11th मध्ये FYTC कॉमर्स. मग कॉलेजमध्ये सगळं शिकवलं होतं, कुकिंग करायचं वगैरे? नाही, घरी आईकडनं ट्रेनिंग. खूप आवडतं म्हणजे तू काय अगदी लहानपणापासून शिकायला लागली? स्पोर्ट्स प्लेअर आहे मी. लहानपणापासूनच स्पोर्ट्स खेळते आणि मी डान्स पण करते आणि मी जेवण पण शिकते. ओहो, तिन्ही गोष्टी चॅम्पियन होणार आहेस तू. मला तुझा खूप अभिमान आहे आणि मस्तपैकी इथे कुकिंग करून तू तुझ्या आईला प्राऊड फील कर. नक्की. प्लीज टेक युअर होस्ट. थँक्यू.
हॅलो, कुठून आलाय तुम्ही? मी नवी मुंबई बेलापूरहून आली आहे. आणि नाव तुमचं? अश्विनी कुलकर्णी. काय करता मी अदरवाईज? हाऊस वाईफ आहे. ओके. आणि मला नवीन पदार्थ ट्राय करून लोकांना खायला घालायला आवडतात. कोणासाठी खायला करता तुम्ही? मोस्टली मुलासाठी. वा, म्हणजे इथे आम्हाला नवनवीन पदार्थ खायला मिळणार आहेत. आणि तो भाज्या खात नाही ना, त्यामुळे नवीन नवीन काहीतरी ट्राय करून घालत असते त्याला मी. हो, हे मुलांच्या आयांना हेच दुःख असतं. ट्रिकी रेसिपीज म्हणतात त्याला. हो. हे तुमचं एप्रिल आणि तुमचं वर्क स्टेशन. हॅलो, नमस्कार. नमस्कार. काय नाव नाव? तुमचं? माझं नाव नीना इंगळे. काय करता? मी बेसिकली प्रोफेशनल हेअरड्रेसर आहे. ओहो, म्हणजे तुम्हाला नाही पण मला खूप गरज आहे. ह्यांचं हेअर ड्रेसिंग करता येईल का आपल्याला? हेअर ड्रेसिंग करता करता एकदम कुकिंगची आवड कशी काय? माझा मुलगा ना खूप खवय्ये आहे आणि त्याला भाजी पोळी हा प्रकार नाही आवडत, नॉर्मल आहे ते. तर त्याला ते वेगवेगळे प्रकार करून खायला खूप आवडतात आणि बेसिकली मला खाऊ घालायला खूप आवडतं. आम्हाला सुद्धा तुम्ही सुंदर रेसिपीज खाऊ घालाल अशी आशा आहे. थँक्यू सो मच. तुमचं एप्रिल, तुमचं your वर्क station, स्टेशन please. वाट पाहते. हॅलो, नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? प्राची देशमुख. काय करतेस प्राची? मी होममेकर आहे. होम मेकर आहेस. वा, मग मुलं किती तुला? 2 मुली आहेत. 2 मुली आहेत. ओहो, मग खूप त्रास देतात का जेवण जेवायला? जंक फूड मध्ये जास्त इंटरेस्ट. हो ना, मग त्यांना न्यूट्रिशियस फूड खायला कसे घालतेस? त्याचं ते एक्सपेरिमेंट करून जंकला न्यूट्रिशन करायचं. ओहो, ग्रेट. मग आता इथे आम्हाला सुद्धा जंक फूड मधनं न्यूट्रिशियस फूड मिळेल ना? डेफिनेटली. हे थँक्यू. तुझं एप्रिल आणि तुझं वर्क स्टेशन वाट पाहते. नमस्कार. 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 मला खूप बरं वाटलं, मला कंपनी द्यायला कोणीतरी साडी नेसतं. काय नाव तुमचं? साधना गंटी. आणि काय करता? हाऊसवाईफ आहे. आर्ट अँड क्राफ्टचे वगैरे क्लासेस घेते. क्राफ्टचे क्लासेस. बरं, मग गार्निशिंग वर चांगलं असेल तुमचं. होपफुली. चला बघूया आता तुमच्याकडनं काही रेसिपीजवर कसं क्राफ्टिंग होतंय ते. येस, आय एम शुअर छान कराल तुम्ही. ट्राय करीन नक्कीच. हा एप्रिल आणि तुमचं वर्क स्टेशन तुमची वाट Thank you. पाहते. वेलकम. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राची रुचिराच्या आया अद्ययावत किचन मध्ये. मला तुम्हाला सर्वांना 1 बाय 1 एक प्रश्न विचारायचा आहे. मुंबईशी निगडीत अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला पटकन आठवते? तुला संगीता? मुंबईचा डबेवाला. तुला अश्विनी? मुंबईची एनर्जी. चाट आणि भेळपुरी. आह, अगदी माझ्या मनातलं बोललीस. चाट आणि भेळपुरी. मला फिल्म सिटी आवडते. ओहो, फिल्म सिटी. आमची कर्मभूमी. हो. मला मासे आवडतात. ओहो, मासे खाणारीच वाटतं तू. या. आणि बाळ, तुला काय आवडतं मुंबईतलं? मुंबईचा फेमस वडापाव. खरं सांगू, मला मुंबईचं काय आठवतं? लोकल्स अँड बस. कारण त्यांनी मी ट्रॅव्हल करून अनेक इंटरव्ह्यूज देऊन माझं करिअर, म्हणजे माझ्या करिअरमध्ये मुंबईचं हे खूप मोठं योगदान आहे. खरंच. तर अशी ही आपली मुंबई आणि फायनली परागनी या मुंबईचं वर्चस्व मान्य केलेलं आहे. मुंबईच्या रुचिरा सज्ज आहेत एका बॅटलसाठी, कारण या बॅटल नंतर आपल्याला मिळणार आहे मुंबईची रुचिरा. आणि त्यांच्या पहिल्या राऊंडमध्ये त्यांना करायचे आहे. एक मिनिट. सगळ्यांच्या वर्क स्टेशनवरती एक ट्रे आहे आणि त्याच्यात काही पदार्थ ठेवलेले आहेत. त्या पदार्थांचं निरीक्षण करून तुम्ही मला पटकन सांगायचं आहे की ह्या राऊंड साठी निवडला गेलेला पदार्थ कोणता आहे. 3, 2, 1. वेल, तुमचा गेस तर बरोबर आहे. अर्ध्या तासामध्ये तुम्हाला 15 बटाटे वडे करायचे आहेत. आणि सबसे तेज मीटर ठेवणार आहे सबसे तेज पॉइंट्सची नोंद. तर त्यामुळे अर्ध्या तासापैकी जास्तीत जास्त वेळ वाचवा आणि सबसे तेज पॉइंट्स कमवा. तुमचे 15 बटाटे वडे झाले की तुमच्या टेबलवर एक घंटा सुद्धा आहे, ती अशी टिंग वाजवायची, म्हणजे आम्हाला कळेल की तुमची रेसिपी झालेली आहे. चला तर मग, अर्ध्या तासात तुम्हाला करायचे 15 बटाटे वडे आजच्या या विम सबसे तेज राऊंड मध्ये. रेडी? तुमची वेळ सुरू होतीये आता. मुंबईचं कौतुक काय केलं, सगळ्याजणी एकदम अशा फास्ट कामाला लागल्यात. अरे मुंबईच्या बायका आहेत ह्या. मुंबईमध्ये सगळं वेळेचे मान राखणारी लोक आहेत. प्रत्येक क्षण असा महत्वाचा असतो. ते मुंबईचे डबेवाले म्हटलत ना तुम्ही, तर मला इतकं पटलं ना. कारण कसं असतं, मुंबईचं लाईफ आपलं एवढं फास्ट आहे ना की त्या मोमेंटला म्हणजे मला रोज त्या डबेवाल्याला सामोरं जायला लागतं. त्याचा टायमिंग आणि माझं स्वयंपाकाची वेळ मला अशी मॅनेज करायला लागते, तारेवरच्या कसरतीसारखी. तुमच्याकडनं डबा जातो? हो, माझ्या मिस्टरांचा. हो हो हो. ओके. वडे कितपत आवडतात त्यांना? भरपूर. बटाटे वडे तर सगळ्यांचंच फेवरेट असतो. मग तुम्ही आता बटाटे direct- वड्यामध्ये जिरं? हो, मी जिरं घालते, जरा टेस्ट वेगळी येते. अच्छा.
नाही खूपच वेगळी येईल. पण मला एक सांगा, तुम्ही बटाटे वड्याचं सारण करताय का मॅश पोटॅटो करताय? मी सारडच करतेय. हां, थोडंसं व्याज झालं जास्त. पण शेफ कसं आहे, प्रत्येकाची वडे बनवण्याची पद्धत वेगळी असते. ओके. क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही करा तुमचे 15 मॅश पोटॅटो वडा. 15 बटाटे वडे होणार याच्यात? हो हां, नक्की ना? हो हो नक्की. त्यांनी सगळंच वापरलेलं आहे म्हटल्यानंतर आता काय करणार ते? आणि तिथे तुमच्या आवडीचे गुठळ्या असलेले बटाटे वडे होते. थोडी लागल्या पाहिजेत, थोडी लागल्या पाहिजे. मग साधनाताई, एवढासा सोडा पुरतो? हो ना, किती घातलात? घातलाय मी. तेल जास्त पिणार? नाही पिणार. नक्की? नाही, नक्की बघा. ज्युनियर शेफ, काय चाललंय? बस वडे फ्राय चालू झाले आहेत. म्हणजे एकीकडे सारणाचे गोळे, एकीकडे फ्राईंग वगैरे, असं माहिती टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट एक्झॅक्टली. मल्टीटास्किंग एवढ्या लहान वयात. अभ्यास तो तसाच करतेस का तू? हो, स्पोर्ट्स आणि अभ्यास दोन्ही मॅनेज करायला लागतं ना. ऑल दी बेस्ट. पण बाजी मारलीये तिने तसं. सबसे तेज राऊंड मध्ये 4 वडे आहेत, पण ते वडे आजपर्यंत 15 होत आहेत का बघायला पाहिजे. खरंय. एक बटाटा काढून वगळलाय तिने. आता बटाटे वडे करणं म्हणजे काय इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. पण आता दिलेल्या पर्टिक्युलर वेळामध्ये पर्टिक्युलर नंबर ऑफ बटाटे वडे करायचे असतील तर मी तरी असं करीन की सारण जे आहे त्याचे सगळे गोळे पहिल्यांदा करून ठेवीन, आणि तो हात जो आहे चांगला स्वच्छ धुवून टॉवेलनी पुसून मग त्याचं बेसन करीन आणि एक एक करून फट 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 तळून टाकीन. आणि दॅट सेव्स युअर टाईम आणि क्लिनलीनेस जो मेंटेन होतो. आणि हीच आहे आजची सबसे तेज स्टेप. 15 मिनिटं चालली आहेत. कंटेस्टंट्स, 15 मिनिट्स ओव्हर. ओनली 15 मिनिट्स लेफ्ट. कोणाचं बेसन ढवळणं चाललंय, कोणाच्या वड्याची कसरत चाललेली आहे, कोणाचे वडे फुटतायत, कोणाचं तेलच नाही तापलेलं. तीन मिनिटं शिल्लक आहेत फक्त. 3 मिनिटं संपायच्या आधी प्लेटमध्ये 15 गरमागरम बटाटे वडे माझ्यासाठी आणि सुप्रियाताईंसाठी. लेट्स गो, हरी अप. अनुष्का, बटाटे वडे काढताना ते असं थोडं निथळायचं असतं वगैरे, माहिती आहे ना तुला? हो हो माहिती. हां, अवघं 1 मिनिट शिल्लक आहे. अवघं 1 मिनिट. लास्ट मिनिट. 1च घंटा वाजली आता म्हणजे फक्त 1च घंटा. झालं असेल तर पटकन घंटा वाजवायला विसरू नका. झालेत की नाही 15 वडे? Few seconds left. Few seconds left. 5. चाल पटकन. 4. 3. 2. हे लवकर त्या बाजूला घेऊन 1. इथे करू Stop टाका. cooking. झालेलं आहे. Stop cooking. इथे घेऊन द्या. Stop. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण गरम गरम बटाटे वडे खाण्याचा. हो. वेल, आता ही ती वेळ आली आहे बटाटे वडे टेस्ट करण्याची. पण त्याआधी बघूया सबसे तेज मीटरमध्ये सबसे तेज पॉइंट्स कोणाला मिळाले आहेत. मोठे मोठे बटाटे वडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 15. पण असं का हो? हे असे अर्धे पिवळे अर्धे. काय झालं, मी पहिल्यांदा हळद घातली नव्हती, मग दुसऱ्यांदा मी हळद घातली म्हणून याचा कलर हा लाल आला आणि याचा बरं. बिगर हळदीमुळे ओके. तसा राहिला. सबसे तेज पॉइंट्स तुम्हाला मिळालेले आहेत. आता बघूया तुमचं बेसन कच्चं राहिलंय का? कच्चं राहिलंय. सारणात मीठ कमी पडलंय, पण 15 झालेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. 16 झाले. क्या बात आहे. एक देवाला. आणि अगदी माझ्या कल्पनेतला वडा असतो ना तसे झाले. गरमा गरम.
पारी चांगली आली आहे, सारण मेंढ झालंय आणि सारणाची चव जी आहे ती पण 15 आलेत ना, वेळच झाले. आणि मला नेमकी फोड आली, ह्यांना नेमकं ते मिळालं मला ते मिळालं. आणि मला नेमकी ती फोड आली. आपले वडे चुकले बहुतेक. ऑल द बेस्ट. आकार चांगला आहे, गोलाकार. आता मी निवडते. ह्या तुम्हाला फोड. थँक्यू. बेसन थोडं कच्चं राहिलंय, सारण ठीक आहे. 15 आले. वाव शेफ, इथे या अनुभवी शेफनी आपल्याला वड्याबरोबर चटणी पण दिली आहे, म्हणजे गर्लफ्रेंड साथीला आहे. पण हे बनवली कशी चटणी? बनवली ते तळण निघतं ना बाजूचं वेस्टेज कंट्रोल. आतापर्यंत बघितल्या बटाट्यांपैकी सगळ्यात चांगला रंग आलेला आहे. सोडा बहुतेक जास्त झालेला नाहीये. थँक्यू शेफ. आणि तुम्हाला आवडतात तशा आतमध्ये फोडी पण आहेत. सारण चांगलं आलंय. थँक्यू. पारी सुद्धा चांगली आली, खुसखुशीत झाली. मोहरी घातलीत. हो. बरोबर. थोडीशी मोहरी कच्ची राहिली आहे. ओके. ती खाल्ल्यानंतर थोडासा असा कडवटपणा जो आहे Correct. तो आता येतोय. थोडंसं नेक्स्ट टाइम. ओके. पण 15 झालेत ना, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. वाव नीना, अपीरियन्स वाईज फार सुरेख दिसतात. खरंच खरंच खूप छान दिसत आहेत. आणि तो ठेचा बघितला का चटणी म्हणून? मस्त. छान झालं. आकार काय मस्त झालाय नाही की तुमच्यासारखं असं एकदम मॅचिंग आकार झालाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस. थँक्यू. पारी चांगली आहे, सारण सुद्धा चांगलं आहे. चटणी छान झालेली आहे, सेम आकाराचे आलेले आहेत. वेल डन. थँक्यू. काय झालंय, असे मल्टी कलर्ड वडे का आहेत? तुम्ही एकच कलर बघून बोर झाला असा जो मल्टी कलर केले तुम्ही. ऐकलं? चला बघूया चव. तुला मगाशी मी सांगितलं होतं की या वडे कढईतनं काढताना थोडं असं निथळून घेता येईल, हो ना? तुझ्या या स्पर्धेच्या जर्नीमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या सगळ्यांसमोर तू ज्युनियर आहेस, कबूल आहे, पण एक स्पर्धक जो असतो ना त्यांनी बाकीच्यांचं वय आणि अनुभव बघायचा नसतो, टक्कर द्यायची असते. 15 झालेत, नथिंग टू वरी. ऑल दी बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता हा येलो एप्रन कुणाच्या गळ्यात पडणार आहे? संगीताताई, सगळ्यात पहिल्यांदा तुमचे बटाटे वडे आले. पण आम्ही जर तुम्हाला विनर डिक्लेअर केलं तर त्या बाकीच्या सगळ्या स्पर्धकांवर इनजस्टिस असेल ज्यांचे वडे कच्चे नव्हते. बरोबर. स्पीड चांगला आहे तुमचा, पण बटाटे वडे कच्चे राहिलेले होते, त्यामुळे तुम्हाला विजेतेपद गमवावं लागलेलं आहे. आता 2 कंटेस्टंट्स मध्ये टफ होती, साधनाताई आणि नीना. अपीरियन्सचा सगळ्याचा विचार करून परफॉर्मन्सचा आम्ही असं डिसाईड केलेलं आहे की हा मानाचा एप्रन जातोय नीनाकडे. नीना, हा येलो मानाचा एप्रिल आज तुझ्याकडे जातोय, पण पुढचे 4 दिवस तो तू तुझ्याकडेच ठेवून घेतेस की माझ्या या मैत्रिणी तुझ्याकडनं तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतायत हे आपल्याला उद्याच कळेल. कॉंग्रॅच्युलेशन. सो मच. कॉंग्रॅट्स. थँक्यू. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रशांत दादा, तू मला किती जरी पुणेकर म्हणून हिणवलं असलंस तरी सुद्धा आज मी तुझ्यासाठी बटाटे वडे नक्की राखून ठेवणार आहे. मला इथे उचक्या आवाज ऐकू येतोय. प्रशांतला वडे खूप आवडतात आणि मला माहिती आहे तुम्हालाही प्रशांतला खायला घालायला आवडतं. तर चला आपण प्रशांतला वडे नेऊन देऊयात आणि त्याआधी इथेही वडे चाखून बघूयात एकमेकींचे. चला या. मुंबई शहर आवडण्याचं एकमेव कारण काय माहितीये का?
प्रत्येक कॉर्नरला वडापावची गाडी आहे, चहाची टपरी आणि पानाची गादी आहे. तुमचं पोट भरायलाच पाहिजे, तुम्ही खुश व्हायलाच पाहिजे. किती त्रासलेला असला तरी एक असं वेळणावर जायचं की तब्येत खुश. आणि वडा म्हटल्यावर माझा वीक पॉईंट आहे, तुम्हाला दिसतंच आहे मी कसा घेऊन बसले. ते खाणारच आहे मी, त्याच्याबद्दल काही. आता तुम्ही म्हणाल किती दामले, किती खाताय वडे, काही होत नाही, तुम्ही खाऊन बघा, मी खाणार आहे. ओके, ते मी खाणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती अशी की या आठवड्याभरात तुम्हाला टिप्स पाठवायचे. तुम्हाला जर रुचिराची सखी व्हायचं असेल तर तुमची टीप आम्हाला कळवा आणि त्याकरता टाईप करा ZMASK स्पेस तुमची टीप स्पेस तुमचं नाव स्पेस तुमचं शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर आणि मिळवा भीमकडून गिफ्ट हॅम्पर. चला निघायची वेळ झालेली आहे, कारण वडे खायची वडे म्हणजे एकदम माझा फार मायनस पॉईंट आहे, आय मीन टू से प्लस पॉईंट आहे. निघायची वेळ झालेली आहे. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि जागे राहा. असो.